सुखी व्हायला सुरुवात करा. नमस्कार मित्रांनो, मी आहे सौरभ आणि आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की आपण कशा प्रकारे सुखी होऊ शकतो. आपलं जीवन सुखमय बनवण्याचे काही सोपे आणि प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुख म्हणजे काय? सुख म्हणजे काहीतरी चमत्कारिक नाही, हे आपल्याला जीवनातील लहान सहान गोष्टींमध्ये लपलेलं असतं. सुख म्हणजे समाधान, आनंद, शांतता. उदाहरण, जसे की तुम्हाला कधीही एखाद्या लहान मुलाच्या हसण्याने आनंद झाला असेल किंवा एखाद्या सुंदर सूर्यास्ताच्या दृश्याने. हीच ती लहान सहान गोष्टी ज्या आपल्याला आनंद देतात. मानसिकतेचा प्रभाव. आपली मानसिकता आपल्याला कसे सुखी करू शकते हे आपण पाहणार आहोत. सकारात्मकता विचारसरणी आपल्याला प्रत्येक परिस्थितीत सकारात्मकता शोधायला मदत करते. जसे की एखादी कठीण परिस्थिती आली तर त्यातून काहीतरी शिकण्याची संधी आपण शोधू शकतो. स्वतःच्या मनात आदर ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आपण जे आहोत ते स्वीकारणं आणि स्वतःवर प्रेम करणं हे आपल्याला सुखी बनवण्यासाठी आवश्यक आहे. ताण आणि चिंता कमी करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण ते आपल्याला आनंदी राहण्यासाठी अडथळा ठरू शकतात. ध्यान आणि योग आपल्याला मानसिक शांती आणि स्थिरता देतात. यामुळे ताण कमी होतो आणि मन शांती मिळते. नियमित व्यायाम केल्याने शरीरात आनंददायक हार्मोन्सचे प्रमाण वाढते, ज्यामुळे आपल्याला आनंद आणि उत्साह वाढतो. निसर्गात वेळ घालवणे खूप उपयुक्त आहे. निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला एक प्रकारची शांती आणि आनंद मिळतो. आपले संबंध देखील आपल्याला सुखी राहण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्याने आपल्याला आनंद मिळतो. त्यांच्या सोबतीने आपल्याला एक प्रकारची सुरक्षा आणि प्रेम मिळतं. समाजसेवा केल्याने आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो. इतरांच्या मदतीने आपण स्वतःलाही आनंदी करू शकतो. आभार मानणे हे देखील सुखी राहण्यासाठी आवश्यक आहे. दररोज आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टींसाठी आभार मानणे, जसे की एखादा छान दिवस, एखादी मदत करणारी व्यक्ती, एखाद्या व्यक्तीसाठी आभाराचे पत्र लिहिणे, त्यामुळे त्या व्यक्तीला आनंद मिळतो आणि आपल्यालाही समाधान मिळते. आत्मविकासासाठी वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. नवीन कौशल्य शिकून आपल्याला एक नवीन अनुभव मिळतो आणि आत्मविश्वास वाढतो. वाचन आणि लेखन केल्याने आपलं मन शांत राहतं आणि विचारसरणी विस्तृत होते. ताण व्यवस्थापन तंत्रांचा अवलंबन करून आपण तणावमुक्त राहू शकतो. योग्य श्वसन तंत्रांचा वापर करून तणाव कमी करता येतो. शांततेने श्वास घेऊन मनःशांती प्राप्त होते. संगीत ऐकून तणाव कमी होतो आणि मनःशांती मिळते. आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. दिनचर्या सुधारणा. स्वतःची दिनचर्या सुधारून आपण सुखी होऊ शकतो. योग्य प्रमाणात झोप घेतल्याने शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतात. संतुलित आहार घेतल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात आणि आरोग्य सुधारते. मनःशांती मिळवण्यासाठी काही साधने उपयुक्त ठरू शकतात. प्राणायाम केल्याने श्वसनाची गुणवत्ता सुधारते आणि मनःशांती मिळते. ध्यान केल्याने मन शांत होते आणि आत्मविश्वास होतो. तर मित्रांनो, सुखी व्हायला खूप गोष्टींची गरज नाही, फक्त आपल्या दृष्टिकोनात बदल करावा लागतो. लहान सहान गोष्टींमध्ये आनंद शोधा, सकारात्मक राहा आणि आपल्या आयुष्याला सुंदर बनवा. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा.